तासगाव पोलिसांनी N24 मराठी न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की विटानाका परिसरातील अशोक अँड सन्स ज्वेलर्सवर दरोडा टाकून काही अज्ञात चोरट्यांनी पळ काढला होता। याच अज्ञात संशयित चोरट्यांना तासगाव पोलिसांनी धुळे पोलिसांच्या मदतीने शेताफीने दरोडा टाकून पळून जाणाऱ्या संशयित चोरट्यांना बेड्या ठोकल्या। या चोरट्यांकडून तासगाव पोलिसांनी 1,78,000 रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांसह अटक केली। शिवाय तासगाव येथील विटानाका परिसरात अशोक अँड सन्स ज्वेलर्स या सराफी दुकानावर 16 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील दार फोडून चांदीचे दागिने आणि मूर्ती असा 1,78,000चा ऐवज लंपास केला होता। या संदर्भात तासगाव पोलीस ठाण्यात खानापूर तालुक्यातील बेनापूर येथील अशोक निवृत्ती जाधव यांनी फिर्याद दिली होती। या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली साहेब व अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम व तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या आदेशानुसार तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांच्या बरोबरीने घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वेगाने तपास करीत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबी तपासून करून संशयित आरोपी हे ट्रक नंबर RJ11GC 5001 मधून मुंबई आग्रा महामार्गावर मध्य प्रदेश राज्याच्या दिशेने जात असल्याची आणि ट्रक धुळे येथील असल्याची माहिती मिळताच संशयित पकडणे महत्त्वाचे असल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस निरीक्षक आगरकर यांना दिल्यानंतर शिरपूर पोलिसांनी तातडीने या ट्रकमधून प्रवास करणारे संशयित मोहित धीरज सिंग परिहार राहणार बारोल जिल्हा ग्वालियर, राज भारत परिहार राहणार शिवपुरी मध्य प्रदेश, जितू परिहार सुलतान कुशवाह राहणार खेडागाव जिल्हा ग्वालियर, अमित प्रकाश परिहार राहणार सिंहोली जिल्हा ग्वालियर, राजीव प्रेमसिंह परिहार राहणार शिवपुरी जिल्हा ग्वालियर यांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले। धुळे पोलिसांनी संशयित या चोरट्यांकडून गावठी रिव्हॉल्वर जप्त केले। तर सदर ही दमदार कामगिरी तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार अमोल चव्हाण, समीर आवळे, पोलीस हवालदार अमरसिंह सूर्यवंशी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, विवेक यादव हे तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक व तासगाव पोलीस ठाणे जिल्हा सांगली कॅप्टन गुंडवाडे पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील नेमणूक सायबर पोलीस ठाणे जिल्हा सांगली या पोलीस पथकाने ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार कामगिरी केली। सदर तासगाव पोलिसांनी या संशयित चोरट्यांकडून चोरी झालेले 2 किलो 350 ग्रॅम चांदीचे दागिन्यांसह आरोपींना अटक केली। अवैध 24 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।